नमस्कार मित्रांनो, मी अंकित चांदेकर स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करून टाकाल. तर मित्रांनो, आपण आज आलेलो आहो सुप्रसिद्ध राम मंदिर जे आहे अयोध्यामधलं, तिथे आलेलो आहो. समोर तुम्ही पाहू शकता हनुमानगढी मंदिर, सरयू आरती आणि इथलं जेवण आपण संपूर्ण एन्जॉय करणार आहोत. इथले नाईट व्ह्यू बघणार. इथे नाईटमध्ये काय काय फिरण्यालायक आहे ते मी संपूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार. चला बाय मित्रांनो, आता बस येणार आहे थोड्या वेळामध्ये. तयारी झाली आहे, बघू शकता तुम्ही. विनीत, जय श्री राम. जय श्री राम. राधे राधे. राधे राधे. चलो अयोध्या. चलो अयोध्या. अयोध्या पोचायला वेळ लागणार आम्ही म्हणून छोले कुलचे ट्राय केले आणि आता आपण लगेच निघणारच आहोत. राधे राधे. तर मित्रांनो, आता आपण निघालो आहो मथुरामधून. तुम्हाला तर माहीत आहे लास्ट जर्नी आपली मथुरा आणि वृंदावन झालं होतं आणि त्यामध्ये आपण खूप काही एन्जॉय केलं आणि आता आपण निघालेलो आहो. बघता बघता संध्याकाळ झाली आणि आपली अयोध्यापर्यंत पूर्ण जर्नी आहे 8 तासांची. आता तुम्हीच विचार करा, या बसमध्ये आपण पूर्ण 8 तास राहणार आहोत आणि चेहऱ्यावर आमच्या पाहू शकता आता तुम्ही पूर्ण बॅटरी लो झाल्यासारखं वाटून राहिलेलं आहे. तर आम्ही आत्ता इथे एका धाब्यावर जेवण करण्यासाठी थांबलो होतो, पण तिथे जेवणाची काही तेवढी खास सुविधा होती नाही आणि लवकरच आता आपण पोचलोच अयोध्यामध्ये. तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर. आम्ही तर पूर्ण आमची हालत तर पूर्ण डाऊन झालीच आहे आणि पण अयोध्यामध्ये पोचल्यावर एक नवीनच ऊर्जा आमच्यामध्ये आली, कारण की इथचं वातावरण एवढा सुंदर दिसला आणि इथचे डिझाईन घराचे तुम्ही पाहू शकता. मला इथं पोचल्यावर एनर्जेटिक फील झालं. बसमध्ये तर आमची बॅटरी लो झालीच होती. आता आम्ही हॉटेलमध्ये पोचून राहिलेलो आहोत, जिथे आम्ही आमची पूर्ण तयारी करणार आणि अयोध्यामधील सुप्रसिद्ध राम मंदिरकडे निघणार. फायनली मित्रांनो, तयारी झाली. नाईटमध्ये प्रवास करत आलो, तुम्हाला पण माहीत आहे. आता तयारी झाली आहे, आता आपण निघूया राम मंदिरकडे. ठीक आहे, पूर्ण व्ह्यू घेऊ, पूर्ण बघू. बोलो जय श्रीराम. जय श्री राम. हर हर महादेव. हर हर महादेव. चला सुरू करूया. बोलो सियावर रामचंद्र की. कोणत्याही यात्राच्या पहिले देवाचं नाव घेणं खूप आवश्यक आहे, कारण की त्याच्यामुळे खूप मोठी ऊर्जा आपल्याला प्राप्त होते. आणि आमच्या हॉटेलपासून राम मंदिर हे अवघ्या 1 किलोमीटरवर दूरच आहे आणि आता आपण लाईनमध्ये लागलेलो आहोत, तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, कमेंट सेक्शनमध्ये सांगाल की आजचा आपला नवीन कुर्ता कसा वाटून राहिलेला आहे. हा मी फर्स्ट टाइम लावला आणि कमेंट सेक्शनमध्ये जय श्री राम लिहायला विसरू नका. कोण कोण अयोध्यामध्ये येणार आहे किंवा अयोध्यामध्ये येऊन गेलं हे पण कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. अवघ्या काही क्षणामध्येच आता आपण मंदिराच्या जवळ पोचलेलोच आहोत आणि हे जे पूर्ण गर्दी आहे हे तिथेच जाऊन राहिलेली आहे. बरोबर आहे, तिथेच जाणार, कारण की देवाचे दर्शन घ्यायचे तर सगळ्यांना आहेत. आता आपण मंदिराजवळ पोचलोच आणि बघू शकता किती मोठी गर्दी आहे. जसं आता आपण चंद्रपूर महाराष्ट्रामधून इथे पोचलेलो आहो पूर्ण दर्शनासाठी. तसेच अलग अलग राज्यातून लोक आलेले आहे आणि बघू शकता हे भव्य मंदिर किती सुंदर दिसून राहिलेलं आहे. हे जे कोरावीव काम आहे किती शोभादायक आहे आणि बघायला तर खूप आनंद होऊन राहिलेला आहे, कारण की असं जे आहे याची डिझाईन हे खूप बघण्यासाठी आनंद वाटते. मित्रांनो, हा व्ह्यू कमेंट सेक्शनमध्ये मला सांगाल कसा दिसून राहिलेला आहे. आणि आता मंदिराचे तर पूर्ण काम व्हायचे आहे व काही मला वाटते दिवसामध्ये हे पूर्ण काम कंप्लीट होऊन जाणार आणि आपण पोचलोच. इथे मला वाटते काही आम्ही फोटोशूट करून घेणार मोठ्या दाराच्या समोर आणि समोर निघून जाणार. तर मित्रांनो, आता आपण समोर जाऊन राहिलेलो आहोत. इथे संपूर्ण बॅग आणि आपलं मोबाईलपासून सगळी ठेवण्याची सुविधा आहे. मी माहिती काढली आतमध्ये मोबाईल अलाउ नाही आहे, म्हणून आपण काही व्हिडिओ बनवू शकणार नाही. तर पाहत राहा पूर्ण. जिथपर्यंत जातो तिथपर्यंत मी व्हिडिओ तर बनवणारच आणि बाहेर निघाल्यावर डायरेक्ट व्हिडिओ मी चालू करणार. हे आहे मंदिराचं मुख्य द्वार आणि समोर पूर्ण
आपल्या जेवढेही आहे वस्तू ठेवण्याची सुविधा आहे. तर पाहू शकता तुम्ही हे जे बॅरिकेटिंग आहे हे लोकांसाठी आहे, म्हणजे आपण इथे थांबून आपल्या लोकांची वाट पाहू शकता तुम्ही. तर आपलं आणि आपल्या संपूर्ण लोकांचं दर्शन झालेलं आहे आणि स्क्रीनवर जे आता तुम्हाला दिसणार आहे ते इथलं सुप्रसिद्ध हनुमानगडी मंदिर आहे. पण इथे गर्दी असल्यामुळे आपले लोक म्हणून राहिले की ते संध्याकाळी येऊ आणि आपण इथून निघालो आहो आणि आता आपल्या रूमवर जाणार, आराम करणार आणि संध्याकाळी निघणार. पाहता मित्रांनो, फिरायला जेव्हा आल्यावर संध्याकाळ कशी होऊन जाते आणि संपूर्ण दिवस कसा चालला जातो हे समजूनच येत नाही. इथले तुम्ही डिझाईनवाले घरं बघू शकता, मंदिर बघू शकता किती चांगले आहे. आणि आता आपण निघालेलो आहोत सरयू नदीकडे, जिथे संध्याकाळच्या वेळेला खूप सुंदर आरती होते. जसं आता आपण उत्तर प्रदेशमध्ये हरिद्वार आणि ऋषिकेश बघतो, जशी गंगा नदीची भव्य आरती होते, तसंच सरयू नदीची खूप मोठी आरती होते. तुम्ही अयोध्यामध्ये आले असेल आणि संध्याकाळपर्यंत थांबले असेल किंवा तुमचा स्टे असेल तर हा जो वेळ आहे तो बघायला विसरू नका, कारण की इथे जो आनंद आहे ते मन तृप्त होऊन जाते. त्यामुळे आता आपण इथे सगळे पोचलेलो आहो. आमचे काही लोक समोर गेलेले आहे. मी व्हिडिओ बनवून राहिलो म्हणून मला वेळ लागून राहिलेला आहे, कारण की प्रत्येक गोष्ट कॅप्चर करायला एक वेगळाच आनंद असतो. कारण की मी तर पाहतोच आणि तुम्हाला पण दाखवावं लागते. तुम्हाला पण माहीत आहे इथे कोण कोण येऊन आहे हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगाल. आणि आता लगेचच आपण तिथे पोचणारच आहो आणि इथे बस आपला आरतीचा वेळ झालेलाच आहे. पाहू शकता तुम्ही भक्तांची किती रांग आणि किती लोक इथे जमलेले आहे, पाहू शकता तुम्ही. तर इथे मित्रांनो मोठ्या प्रमाणात, मोठ्या संख्यामध्ये पण म्हणू शकता लोक जमलेले आहे. पाहू शकता. आता मी तुम्हाला तो पूर्ण व्ह्यू दाखवणार, पाहत राहा. मी तर पाहूनच राहिलो आणि तुम्हाला पण दाखवणारच. आरती चालू झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता कितीतरी लोक इथे जमलेले आहे हे क्षण बघण्यासाठी. आणि हा क्षण खूप आनंदमय आहे, म्हणजे आपण पाहू शकलो बा की एवढ्या मोठ्या प्रमाणात पण आरती होते म्हणून. आणि इथली डिझाईन पण तुम्ही पाहू शकता, जे लाईटिंग केलेली आहे, एवढे लोक आतुरतेने बघून राहिलेले आहे ही आरती. खूप आनंदमय वातावरण वाटून राहिलेलं आहे इथलं, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो हे तर झाली सरयू नदीची आरती आणि आता आपण काही वेळामध्येच बघणार आहोत नाईट शो, जे या क्षेत्रामध्ये खूप सुप्रसिद्ध आहे. या नदीच्या ठिकाणी बसून आपण हे पूर्ण एन्जॉय करणार आहोत. पाहू शकता तुम्ही किती सुंदर प्रकारे लाईटांचा वापर करून एक सुंदर इथे इमेज तयार केलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि किती सुंदर हा दृश्य दिसून राहिलेला आहे. मला तर खूप आनंद होऊन राहिलेला आहे की हे मी बघून राहिलेलो आहो. आणि तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर की हे क्षण किती सुंदर आणि बघण्यालायक आहे. इथे कलरफुल लाईट्सचा उपयोग करून हे एक सुंदर डिझाईन तयार केलेली आहे, जिथे लोक वेळात वेळ काढून बघायला येतात. आणि हे तर सुंदर आणि बघण्यालायक आहे. तर मित्रांनो हे संपूर्ण दृश्य तुम्हाला कसं वाटून राहिलं हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ज्याप्रमाणे मी हे व्हिडिओ बनवून राहिलो तुम्हाला आवडून राहिलं की नाही हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आता आपण निघणार आहोत हनुमानगडी मंदिरकडे. इथे बघू शकता लहान मुलं उंटावर बसून फिरून राहिलेली आहे आणि इथे कपल पण एन्जॉय करून राहिलेले आहे. तर आता आपण निघणार आहोत. इथून आपण ॲटो करणार. इथे सगळे इलेक्ट्रिक ॲटोच चालतात, ज्यामुळे 20-20 रुपयात आपण इकडून तिकडे प्रवास करू शकतो. आणि लगेचच आपण काही क्षणामध्ये हनुमानगडी मंदिरामध्ये पोचणारच. हनुमानगडी इथला सुप्रसिद्ध मंदिर आहे, जिथे बजरंगबलींची एक सुंदरशी मूर्ती आहे, जिथे भक्त दूरदूरून दर्शनासाठी येतात आणि इथे फिरायला पण येतात. हनुमानगडी फिरण्याचा एक माझा अनुभव खूप छान आहे.
जिथे मी माझ्या संपूर्ण लोकांसोबत तिथे पोचणार आहो. आणि हा मंदिर उंचावर आहे, म्हणजे पायऱ्या चढून आपल्याला वरतं जावं लागते. इथे कोणत्या प्रकारचा मोठा काही गड नाही, पण इथे आपल्याला पायऱ्या चढून वरती जावं लागतं. सियावर रामचंद्र की तर मित्रांनो, ज्या क्षणाची आपण सकाळपासून वाट पाहून राहिलेलो होतो, कारण की इथे सकाळी खूप मोठी गर्दी होती हनुमानगडी मंदिरामध्ये येण्यासाठी. तर श्री हनुमानगडी मंदिरामध्ये आपण पोचलेलो आहोत आणि पायऱ्या चढून वरता आलेलो आहोत. भक्तांची रांग बघू शकता, आत्ताही काही कमी झालेली नाही. आणि आता श्री हनुमानजीचे आता आपण दर्शन घेणार आहोत. बघू शकता हनुमानजीची इथे भव्य आणि सुंदर एक सुंदरशी मूर्ती आहे आणि लोक आतुरतेनं दर्शन घेऊन राहिलेले आहे. इथे सिक्युरिटी पण चांगलीच आहे, म्हणजे प्रत्येक काम परफेक्ट केलेलं आहे. आणि हे मंदिर खूप जुनं आहे. बघू शकता तुम्ही इथची कलाकृती किती देखणी आहे, म्हणजे बघायला खूप आनंद होऊन राहिलेला आहे. हे आहे राम दरबार, तिथलंच आहे. आणि आता आपलं काही संपूर्ण दर्शन झालेलं आहे, बघू शकता. आणि इथे आहे सुंदरसे महाराज जे वरतं बसलेले आहे आणि इथला संपूर्ण व्ह्यू पाहून राहिलेला आहे. मी पूर्ण कॅप्शन करून राहिलेलो आहो, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आजचं आपलं संपूर्ण हे सुंदर दर्शन झालं, ज्याच्यामध्ये आपण खूप ठिकाणी फिरलो आणि मला तर खास करून मजा आली. आता आपण जाणार आहोत जेवण करण्यासाठी, जे आहे इथलंच जवळचंच लोकेशन आहे बाळरूप राम मंदिर, जिथे एवढ्या लोकांच्या गर्दींना पण लोक सांभाळून जेवण वाढतात. आणि इथे आपण जेवण बसूनच करणार आहोत. मला तर खूप आवडते असं बसून जेवायला, आणि इथचं जेवण खूप सुंदर आणि चविष्ट होतं, पाहू शकता तुम्ही स्क्रीनवर. आणि आता आपण निघालेलो आहोत रस्त्याकडे, म्हणजे आता आपण जाणार आपल्या हॉटेलकडे. इथे जे आहे झगमग एवढे लोक आलेले आहे, पाहून खूप आनंद झाला. आणि संध्याकाळच्या टाईमवर इथली आपण चाय पण ट्राय करणार, जे खूप मजा आली. आणि पाहू शकता इथलं दृश्य. तर मित्रांनो, आपले अलग अलग ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. तर मित्रांनो, कमेंट सेक्शनमध्ये आजचा संपूर्ण ब्लॉग कसा बनला, काय बनला आणि कुठले ठिकाण तुम्हाला आवडले हे मला सांगायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाकाल. आणि कमेंट सेक्शनमध्ये जय सिया राम लिहायला विसरू नका. कसा व्हिडिओ वाटला ते पण सांगाल. आणि आपले बाकीचे ब्लॉग्स पण पाहायला विसरू नका, जिथे आपण दिल्लीपासून आपली सुरुवात झाली होती. दिल्ली, हरिद्वार, ऋषिकेश, वृंदावन आणि मथुरा हे संपूर्ण ब्लॉग पाहायला पण विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.